कांदा कुठे चॅट जीपीटी करू ब्रो. तुझी सासू बाबत असेल ते तिला काय वाटत कशात बॉईल करत. आज कांदा तेरा भाई काटेगा. काली मिरची पळून गेली. नमस्कार गाईज, मी प्रचिती भानुशाली तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करते. सो तुम्ही टायटल वाचलं असेल, आज आपण करणारे व्हायरल हेल्दी रेसिपी ट्राय. मला तर टेन्शन आलं भाई, हेल्दी नाम सुन के मेरा दिमाग ऐसा करताय. गाईज फॉर कॉन्टेक्स्ट, मला जेवण अजिबात करता येत नाही. सो मला हेल्प करणारे माझी बहीण, माझी आई करणार आहे. गाईज थोडा वॉर्म अप करूया, गरज आहे आपल्याला. तर भेटूया किचन मध्ये. सो फायनली गाईज आपण किचन मध्ये आलेलो आहोत, जसं तुम्ही बघू शकतात. सो फर्स्ट रेसिपी आपली आहे क्रीमी सोया चंक्स, आणि ती रेसिपी मी इंस्टाग्रामवर बघितलेली. तर त्यात काय काय इंग्रेडियंट्स आहेत ते बघूया आणि पटकन काढूया. हवं तर मी रेसिपी इथे पॉपअप करेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. तर आपण आपली पहिली रेसिपी चालू करणार आहे. बट सामान कुठे, ह्या आईला विचारायला जायला लागेल ना, मग जाऊन येते. हा गाईज, आमची काली मिरची पळून गेली. आता आपण आपले सगळे इंग्रेडियंट्स तयार करून ठेवलेले आहेत आणि आता बनवूया. ठेवले नाहीयेत, कांदा आणि ते कापायचंय गाईज, काय माहितीये का तुम्हाला? जाईये काप. आज कांदा तेरा भाई काटे. आधी आपण बॉईल करूया सोया चंक. कशात बॉईल करत माहिती आहे गाईज, तुम्हाला वाटत असेल मला काही नाही येत, बट मी मास्टर शेफ मध्ये जो सीझन पहिला होता ना, त्यात ते झाडू मारायचे ना, त्याचा काम केलेलं आहे मी. कळलं ना? पहिले आपण टाकूया पाणी. आता आपण टाकूया सोया चंक्स. आता आपण सोया चंक्स बॉईल करायला ठेवलेत आणि आता चॉपिंग करूया. काय काय चॉप करायचंय प्लीज टेल मी. कांदा कुठे, सॉरी गाईज, आमच्याकडे एस्थेटिक कांदा नाही, आमच्याकडे असा कांदा आहे. तर आपण याचे 4 भाग करूया. फुल असं आम्ही सारे खवयवाला वाईब येते मला. कांदा गेला आत. मिरची एकच टाकू ना? सृष्टीला सगळं माहिती आहे, सृष्टी शेफ आहे, पण ही गोष्ट खरी आहे, मला कापता येत नाही. गाईज प्लीज सबस्क्राईब करा जर केला नसेल तर. प्लीज रिक्वेस्ट. स्वाहा. पण हे सगळं एकत्र टाकायचं ना? बघ ना मग, तुला ठेवले का? तर आता आपण लसूण कापलं. ढक्कन. आता मी आम एक्सरसाइज करणार. तंदुरी नाईट्स, तंदुरी नाईट्स, तंदुरी नाईट्स. काय बकवास झालं. आता जसं झालं गाईज. अनियन, गार्लिक, चिलीज चॉप झालेले आहेत. आता आपण रेसिपी स्टार्ट करूया. आणि इथे आपले सोयाबीन पण बॉईल झालेले आहेत. तिखट होऊन शाबाश बेटे. मुन्ना हो. गाईज आता मी यातले सोयाबीन एका बाउलमध्ये ट्रान्सफर करते. आय थिंक सो हे खूप गरम आहे आणि आपल्याला ते मिक्स करता नाही ना, सो थोडा वेळ फॅन खाली ठेवूया. काजू सोबत होळी खेळायचे. काजूला आपण भिजूया. भिजलेले काजू. मी लो फॅट पनीर मागवलंय फ्रॉम देसी फार्म. तर हे पण आपण खोलूया. मला काहीच माहिती नाहीये कसं खोलतात. जर माझी सासू बाबत असेल तर तिला काय वाटत. येतं मला. यानेच खोलू का मम्मा? तर मिक्सरच्या भांड्यात आपण घेऊया पनीर. इट्स लो फॅट पनीर. भिजलेले काजू अँड सम पाणी. चल लीजिए. आता हे आपण ग्राइंड करूया. किती छान दिसतं काही. सोयाबीन मधलं आपण पाणी काढून घेतलंय. आता यात आपण कॉर्नफ्लॉवर टाकूया. त्यानंतर टाकूया रेड चिली पावडर अँड देन ब्लॅक पेपर.
आणि आता आपण मिक्स करूया मे बी हाताने. असं मॅरिनेशन आपलं दिसतंय. थोडं आपण ऑइल ॲड करूया. तर आता आपले हे जे सोयाबीन आहेत ते आपण टाकूया. मम्मा आपण आता हे फ्राय करूया आणि आपले व्हेजीज पण सॉर्ट करून घेऊया. ही जी क्रीम आपण बनवली ती आता आपण टाकूया. सॉल्ट टाकूया. ब्लॅक पेपर. सगळं आपण व्यवस्थित ढवळून घेऊया. वाव मराठी. खूप जास्ती वेळ लागलं आणि फायनली हे झालंय. मी तर हिच्यातच थकले. बट लेट सी टेस्ट कसं आहे. स्मेल तर चांगली येत होती आणि मला असं वाटतंय आमचा कांदा जास्ती झालाय. बट आता बघूया टेस्ट करून. सोया चंक घेऊया. दिस इज हाऊ इट लुक्स. मला असं वाटतंय सोया चंक्स खूप आधीच मॅरिनेट करून ठेवायला पाहिजे होते, कारण की एकदम ते रॉ सोयाबीनची टेस्ट येते. फ्रंट वेजला चाललेत म्हणजे सॉस वेगळाच लागतोय, सोयाबीन वेगळाच लागतोय. तच टेस्ट आहे त्याचं की मी काय चुकवलंय. लाईक हाय प्रोटीन आहे हे. म्हणजे एवढं पण वाईट नाही. हां, खाणारच नाही नाही. शकत. इतका वेळ इन्व्हेस्ट करून वर्थ मला वाटत नाहीये हे. लाईक तुम्ही सोयाबीनची भाजी बनवून खाऊ शकता. बट तुम्हाला ट्राय करायचं तुम्ही करू शकतात. Not bad. नॉट बॅड, नॉट गुड. ओके. तर रेट करायचं झालं तर आय विल रेट दिस डिश 10 पैकी 6 देते. आता आपण वळूया नेक्स्ट रेसिपीकडे. सो गाईज आता आपण नेक्स्ट रेसिपी ट्राय करूया ज्याचं नाव आहे हेल्दी पापडी चाट. त्याचं मेन इन्ग्रेडियंट आहे खाकरा. लेट्स गो. कसं बनते बघूया. मेन इन्ग्रेडियंट आपण पहिले क्रश करूया. हे मेथी खाकरा आहे जे आता मी क्रश करते. सो त्यानंतर आपण बॉईल केलेले स्प्राउट्स टाकूया. हे पण आपण मे बी थोडंच टाकूया. त्यानंतर आपल्याला योगर्ट घ्यायचं आहे. आम्ही साधंच योगर्ट घेतलं आहे, बट तुम्ही ग्रीक योगर्ट घेऊ शकतात जेणेकरून मोर हेल्दी ते लागेल. आणि याला पाण्यासोबत थोडं मिक्स करायचं आहे ज्याच्यानी आपलं म्हणजे कन्सिस्टन्सी थोडी अशी रनी राहील. सो योगर्ट आपण टाकूया. तर नेक्स्ट आपल्याला शेव टाकायचे. ही थोडीच टाका कारण की फ्राईड असतं तर मे बी इट्स नॉट दॅट हेल्दी. चॉप केलेले अनियन टाकायचे. अनियन नंतर आपल्याला टाकायचे ग्रीन चटणी. ग्रीन चटणीची रेसिपी तुम्हाला कुठल्याही यूट्यूबवर भेटून जाईल. सो ते थोडं टाकूया. आपल्याला इमली चटणी टाकायची. आमच्याकडे हा इमली सॉस आहे मॅगीचा, सो तो थोडा टाकूया. पहिलं थोडं जिरा पावडर. आपल्याला रॉक सॉल्ट टाकायचं आहे. मी एकदम छोटं पिंच टाकते. तर थोडं चिली पावडर. चिली पावडर नंतर आपल्याला थोडंसं ब्लॅक पेपर टाकायचं आहे. ते सगळं आपण मिक्स करूया व्यवस्थित. सो अशी काही आपली डिश दिसते. तर आता आपण टेस्ट करूया. दिसतंय तर टेम्पटिंग आणि खूप इझी आहे. जर इन्ग्रेडियंट सगळे अवेलेबल असतील तर खूप इझी आहे. माझ्या केसमध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स अवेलेबल होते. जस्ट खाकरा मागवायला लागला कारण की आपण एवढं खात नाही ते. हे रोस्टेड खाकरा आहे. मी बघितलं तर खूप सारे फ्राईड खाकरा होते, बट हे रोस्टेड आहे तर हे जास्ती हेल्दी आहे. सो आता आपण टेस्ट घेऊया. चांगला बाईट मोठावाला. ब्रो किलर लागतं. एकदम भारी. खूप मस्त आहे. सेम पापडी लागते ना, सेम पापडी चाट लागते. शाबाश. जर हे परत बनवायचं असेल तर मी डेफिनेटली बनवणार. खूप इझी आहे, काही कष्ट नाही आहे, टेस्टी आहे, हेल्दी आहे. अजून काय हवं आहे. आता रेट करायचं झालं तर याला मी 10 on 10 देईल ब्रो. इतकं भारी आहे. गाईज पापडी चाट खूप मस्त होती आणि आता मी थर्ड रेसिपीसाठी पण एक्सायटेड आहे. खूप इझी दिसते ती आणि टेम्पटिंग पण दिसते. तर त्या थर्ड रेसिपीचं नाव आहे कुकुंबर नूडल्स सॅलेड. एकदम सिम्पल आहे. त्यासाठी आपल्याला कुकुंबर, गाजर आणि थोडेफार इन्ग्रेडियंट्स जे घरी भेटून जाईल ते सगळे. सो लेट्स सी कसं बनतंय ते. आई टू द रेस्क्यू. आपल्याला आता हे गाजर आणि कुकुंबर थोडं असं नूडल्स टाईप करायचे होते. हे असं काही दिसते आणि आय थिंक ते परफेक्ट आहे. तर गाईज हे दही आहे. यात मी थोडं पाणी टाकलं आहे. सॉल्ट टाकूया. त्यानंतर हे ब्लॅक सॉल्ट टाकूया.
जिरा पावडर, ब्लॅक पेपर. आता हे आपण मिक्स करूया. हे मिक्स केलेले भाई माझी हालत खराब झाले. फक्त 3 रेसिपी केलेत, पूर्ण स्वेट. आणि आई लोकांना सल्यूट आहे गाईज. 2 मिनिट आपण सल्यूट देऊया. आता हे मिक्स केलेलं आहे आणि आता आपल्याला तडका द्यायचा आहे, तर देऊया. आमच्याकडे तो तडक्यावाला पॅन नाही आहे, तर आम्ही या साधे पातेल्यात तडका देऊ. तर दीजिए माता, दीजिए माता. थोडं आपण तूप टाकूया. चॉप्ड गार्लिक, मम्मी काश्मीरी रेड पावडर, पटपट टाक. खाडी चिली फ्लेक्स. हे जळलं गाईज, फेल आहे हे. मला वाटते आपण हेड शेफला बोलवायला पाहिजे. इट्स हाय टाइम. मम्मी. काय करू? तडका जळलाय. ChatGPT करू? तडका जळलाय आणि आई थोडी कामात आहे. आई बोलली मी येते. आई आली. आई आली. So heavy neck dripping, make it loud. VIP velvet ropes living. सो गाईज, आपली मिस्टेक अशी झालेली की गरम तुपातच आपण तो मसाला आहे तो टाकला. तो तसं नसतं टाकायचं. गॅस ऑफ करायचं, त्याला थोडं कूलडाऊन होऊन द्यायचं आणि मग मसाला टाकायचा. सो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तसं आपण टाकलं आहे. नाव द मिक्सचर इज रेडी. ते जे आपण दही बनवलेलं त्यात ते तडका टाकला आहे मी, आणि आता सेम दिसतंय. सो गाईज, आपले कॅरेट आणि कुकुंबर असे नूडल्सच्या शेपमध्ये आणि किसून काढलेत, आणि हे आता आपण या बोलमध्ये टाकूया. या मिक्सिंग बोलमध्ये आपण टाकलं आहे. आता हे जे आपलं दही तडका आहे ते आपण यात मिक्स करूया. सो मिक्स केल्यावर काही असं दिसतंय. बघूया टेस्ट कशी आहे. एक चांगलं आपण कुकुंबर आणि कॅरेटचं बाईट घेऊया. असं नूडल्सच वाटतात. एवढं भारी पण नाही लागत आहे आणि एवढं वाईट पण नाही लागत आहे, पण आपल्या फर्स्ट रेसिपीपेक्षा तो थोडं बेटर आहे. मे बी थोडं गार्लिक आणि चिली फ्लेक्स जळलंय म्हणून असं लागतंय. आय डोंट नो. तुम्ही ही रेसिपी पास करू शकतात, कारण की मला इतकी आवडली नाही आहे. ओके ओके लागतं. याला जर रेट करायचं झालं तर मी 6.5 देईल 10 पैकी, कारण की मला तर इतकी आवडली नाही आहे. सो दॅट्स ऑल गाईज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, आणि असेच अजून व्हिडिओ बघायला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.